दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल. ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल. दान कर, तुला धन मिळेल. भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. आणि श्रम कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल. आणि ते सुख स्वामी तुला देतील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच ठेवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे. म्हणून स्वामींमुळेच आपलं सर्वांचं अस्तित्व आहे. आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही. लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झाला तर जळतील. हे कटू आहे पण सत्य आहे. मला काही सत्य आधीच माहिती होती. फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात. म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो. मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो. आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडोमधून समजून घ्या. आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच. म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात. त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा, भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन. आपलीच कुत्रे आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो. मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये कधीही एकटेच असू, कधी आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्त्वाचं आहे. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश हा असतोच आणि तो कायम टिकून राहतो. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं. जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना तर मग ते कुणीच पाहिलं नसतं. म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल. एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फूल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो. मग तुम्ही असंच दुःख विसरत चला. जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात. देव बघत असतो. बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण आपण तर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात. गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात. गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात. गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही. मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवंत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेवो आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो. ही स्वामींचरणी प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे. मैत्री मनात वसलेलं नातं आहे. भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते. म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं. सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे, परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे. मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या.
म्हणून मैत्री स्वामींची करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी जीव आहे माझा, मिळाले लाख मित्र तरी तुझं जीवलगा आहे माझा, असे स्वामींना म्हणा. कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात. ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडाची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलं आहे आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिला आहे असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही जे मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहीत असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ बनवत असते. आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्मठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्याचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्याकडून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काही करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात, का खुश होतोस बाबा इतका? म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे 2 शब्द आणू नयेत, परंतु हे 2 शब्द आपले जे नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्या जवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्याचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतर्कतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो, तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन. जर सायकल स्वतः ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधी चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाही, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपले ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभंच असतं. कुणाचं मन दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. काळ निघून जातो, गोष्टी आठवणीत राहून जातात. ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू?
देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबत द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानून घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं, दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य. म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाला मागा हजारो देतील, मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे ना, कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही, आणि जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र निश्चित आहे. कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची. म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं, कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासाचं चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढंच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी होते जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं, तू टेन्शन घेऊ नकोस. जसं स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक दिलावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्वच सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. पण स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपली आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र? नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाती एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. नाती मुळांपासून जोडायला शिका. जसजसा काळ जाईल तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केले तेवढी जास्त झाडाची मुळे ही बडकत होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता, एवढा त्यात मजा आहे. आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे,
धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत, म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही. तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत देवाला आहोत, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआप आपल्याला मिळेल. नातं कधीच संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा. एवढं मात्र निश्चित करा. बोटच जपतायत नाती आजकाल, बोलून जपायला वेळ कुठे आहे. म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीच नाही. म्हणून मोबाईलच्या बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ती दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्यासोबत होत जातात. मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा, बघा तुमचं आयुष्य कसे अगदी अनमोल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसातच शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल, नाहीतर दिल खुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर हे शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे. विश्वास करायला शिका. संशय तर सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा जेव्हा मैत्रीचा येतो ना, तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण ऐकतच राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडून नको. कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र, इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. हे हृदय थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी, चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर. आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका धडग्यावर लिहिलं होतं, कोणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारेही आपलेच आणि स्मशानात पुरणारेही आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका, एवढं मात्र निश्चित. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही,
सोबत मिळवायला सर्व सोबत असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो, आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत, म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं, तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये असतो, नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे, आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेतात बरं. म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेला नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हेही चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे, म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो. एवढं मात्र निश्चित आहे, किंमत दोघांचीही मोजावी लागते, आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस मनवत असतात, पण तो आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या खोट्या तुम्ही भावनांनी मनवत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील, एवढं मात्र निश्चित आहे. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. का मेलेल्या माणसाने किती छान म्हटलंय, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर ते मला जगू देणार नाहीत, एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे मित्रांच्या शब्दामध्ये. बोलतात तेव्हा मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखाच मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही एक करून बघा. सांगण्याचा अर्थ असा की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये मी, पण ज्यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाहीये मी. म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजे. म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठं ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असंच शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढी अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना तेव्हा हरून जाशील, एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो.
पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनामधल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. मग सर्व काही मिळेल. चांगले सर्वच असतात, फक्त ओळख वाईट काळात होते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही वाईट काळामध्ये नक्कीच केली पाहिजे. गीतेत लिहिलंय, काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो, एक मन घेऊन आलो होतो, हजारो मनात जागा बनून जाणार आहे. आणि एवढंच तुम्ही नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमवायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठं माहीत वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तेच आहेत. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद लावू नये. माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि सर्वांना वेळेचं उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्याचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आले पाहिजेत. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचा लक्षात ठेवा. मिळालं प्रेम कृष्णालाही नव्हतं एवढं मात्र निश्चित आहेत. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाहीत तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकाचं घेऊन बसलात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कुणाचं नुकसान तरी व्हायला नको. ज्यांच्याजवळ आपली माणसं आहेत ते त्यांच्याशी भांडतात. ज्याचं कोणी आपलं नाही ते आपल्या माणसांसाठी तडफडतात. खरं सांगितलं होतं कुणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही करे असले तरी एक दिवस साथ सोडूनच नक्की जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटं वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं. मैत्री ही नक्कीच करा, कारण समोरच्या माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं. हृदयात आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कुणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कुणीच विसरत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनवू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण कुणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं एवढं मात्र निश्चित असतं. पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या कुणाला, सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातं घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्याच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा पहिले घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्या कायम आठवडाभर लक्षात असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्यांच्या लीला आपल्याला समजत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात ना ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि कर्माचे फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपा तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी जात असतात. कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. बस काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि अशी माणसे आपल्या आयुष्यात नक्कीच कोणाच्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाताच स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा. जवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही आणि ते दोन्ही सारखे असतात. कारण त्यांना पैशांचा फरक असतो, पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकली पाहिजे.
लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार, निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणून मित्रांनाच तुम्ही खजिना समजा आणि तेच देव असतात आणि ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता. फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट नाही होत. झाला तर ते खरं प्रेम नाही होत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. आणि मित्रांनो, स्वामींवर विश्वास तुम्हाला नक्कीच असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामींची तुम्ही जेव्हा भक्ती करत असता आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुम्ही गुंग असता तेव्हा तुम्हाला भरपूर गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या आरोग्यावर देखील तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागते आणि तुमचं मन अगदी स्थिर ठेवावं लागतं. मग तेव्हा तुमच्या बाबतीत भरपूर काही गोष्टी तुम्ही विचार करून केल्या पाहिजे. त्या म्हणजे दृढता आणि बाबी साबी, चिंता आणि तणावाचा आरोग्यावर परिणाम न होऊ देता जीवनातील आव्हानांना कसं तोंड द्यावं हे आपण आता शिकणार आहोत आणि ते तुम्हाला द्यावंच लागतं. म्हणून तुम्ही निश्चितपणे हे करणं आवश्यक आहे. आता दृढता म्हणजे काय की काही स्पष्ट असलेल्या लोकांमध्ये एक समान धागा पाहायला मिळतो. तो म्हणजे काहीही झालं तरी ते त्यांचे एकेकाही साध्य करतात आणि त्यांचा जो ध्येय असतो ते साध्य करतात. सगळी परिस्थिती जरी त्यांच्या विरुद्ध असली तरी किंवा त्यांना एकामागून एका समस्येचा सामना हा करावा लागला असला तरी ते हार मानत नाहीत. मानवशास्त्र तज्ज्ञांमध्ये प्रसिद्ध असलेल्या दृढता या संकल्पनेविषयी आपण जरा जाणणार आहोत. आणि दृढता म्हणजे फक्त निश्चयपूर्वक पाठपुरवठा करणं नाही. या प्रकरणामध्ये आपण जाणून घेणार आहोत की दृढता म्हणजे नक्की काय. तर हा जीवनाकडे बघण्याचा असा दृष्टिकोन आहे ज्यामध्ये तातडीने काय करायचंय यापेक्षा महत्वाचं काय आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि त्याचप्रमाणे मनुष्य नकारात्मक भावनांमध्ये आणि वाहवत जात नाही. या प्रकरणाच्या शेवटी आपण दृढतेच्या पलीकडे जाऊन कणखरता कशी निर्माण करता येईल हे जाणणार आहोत. आणि आज ना उद्या आपल्यापैकी प्रत्येकालाच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. आपण त्यांचा कसा सामना करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये आपल्या शरीराला, मनाला आणि भावनांना मिळालेलं दृढतेचं प्रशिक्षण या चढ उतारांमध्ये उपभोगाला येतं. नाना कोरोबी या ओकी 7 वेळा पडा 8 वेळा उठा असं म्हणतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की समस्यांची सामना करण्याची आपली क्षमता म्हणजे आपली दृढता. आपण जितकं जास्त दृढ असू तितकं आपण लवकर त्या समस्यांमधून बाहेर येऊ आणि अर्थपूर्ण जीवन जगू. दृढ लोकांना हे पक्क असतं की कधीही निराशेला बळी न पडता कायम आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून जगायला हवं. त्यांची दृढताच त्यांची शक्ती असते. समोरच्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना पक्क माहिती असतं. ज्या गोष्टीवर त्यांचं नियंत्रण असतं त्या गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करतात आणि ज्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात त्यांची काळजी ते करत नाहीत. मग रेनहोल्ड निबुहर यांची सुप्रसिद्ध अशी शांततेची प्रार्थना आहे आणि ती अशी, हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे आणि ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस दे आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची हुशारी नक्कीच दे. आता बुद्धिझम आणि स्टोइझिझमच्या माध्यमातून भावनिक दृढता आपण बघू. आता सिद्धार्थ गौतम हे नेपाळमधील कपिलावस्तूचे राजपुत्र होते. त्यांचं बालपण राजमहालामध्ये गेलं. तिथे आजूबाजूला प्रचंड सुबत्ता होती आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना मुलगा देखील झाला. सांसारिक जीवनामध्ये मन न लागल्यामुळे त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी महाल सोडून दिला आणि ते साधूसारखं जीवन जगू लागले. पण हे वैराग्यही त्यांना आनंद देत नव्हतं. त्यांना ज्या आनंदाचा शोध होता तो त्यांना महालातही मिळाला नाही आणि सगळं सोडून वैराग्य स्वीकारूनही मिळाला नाही. तेव्हा त्यांना जाणवलं की या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत. मानवाने सांसारिक गोष्टीचाही लाभ घेतला पाहिजे, त्याचवेळी यांच्या गुलामगिरीतून कोणताही क्षणी मुक्त होण्यासाठी आवश्यक असणारी जागरूकताही हवी. मग
झेनोंनी त्यांचा अभ्यास संन्यासी लोकांपासून सुरू केला. हे असे लोक असतात की ज्यांनी सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग केलेला असतो. त्यांच्या अंगावर असलेली वस्त्र हीच त्यांची संपत्ती असते. पण हे वैराग्य झेनोंना रुचलं नाही. त्यांनी स्टोइझमचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ज्यामध्ये असं सांगितलं जातं की या जगामध्ये सांसारिक आनंद घेण्यामध्ये काहीच गैर नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांचे गुलाम होत नाही तोपर्यंत कोणत्याही क्षणी ती साधनं नाहीशी झाली तरी तुमची तयारी असणं ही खरी गुलामगिरीतून मुक्तता आहे. संन्यासी माणसासारखं या सगळ्या गोष्टी आणि आनंदाचा त्याग करून जाणं हे ध्येय नसून त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवणं आहे आणि हेच ध्येय आहे. या भावनांवर इच्छांवर ताबा मिळवणं हा बुद्धिझम आणि स्टोइसिझम या दोन्ही पंथांचा मुख्य उद्देश असल्यामुळे जरी हे दोन वेगळे मार्ग असले तरी ते अहंकारावर आणि नकारात्मक भावनांवर काम करतात. आता स्टोइसिझम आणि बुद्धिझम या दोन्ही प्रकारांमध्ये चांगल्या जीवनशैलीवरच भर दिला जातो. स्टोइझमच्या मते सुख आणि इच्छा या समस्या नाहीत. जर आपण त्यांचे गुलाम होणार नसतो तर त्यांचा लाभ घ्यायलाही काही हरकत नाही. कोणत्याही प्रसंगांमध्ये स्वतःच्या भावनांवर ताबा असणं हा स्टोइकचा गुणधर्म मानला जातो. आता वाईटात वाईट काय होऊ शकतं? आपल्याला आपल्या आवडीचा जॉब मिळतो, पण काही काळातच आपण त्यापेक्षाही जास्त चांगली नोकरी शोधायला लागतो. आपल्याला लॉटरी लागते आणि आपण लगेचच चांगली कार घेतो, पण काही वेळातच आपल्याला वाटतं की आपल्याला बोट पाहिजे. आपल्याला आपल्या मनात होता तर जोडीदार मिळाला तरी काही दिवसातच आपली नजर पुन्हा इकडे तिकडे भिरकटायला लागते. माणूस कधीच समाधानी नसतो. स्टोइक लोक असं म्हणतात की या इच्छा आणि आकांक्षांच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो. सद्गुणी माणसाचा उद्देशच निश्चल किंवा स्थिरचित्त अवस्था प्राप्त करणे हा असतो. म्हणजे अशी अवस्था जिथे राग, लोभ, भय, चिंता अशा कोणत्याही भावना नसतात. केवळ आनंद, प्रेम, शांतता आणि धन्यवादाचे, कृतज्ञतेचे भाव असतात. मग स्टोइक्स या प्रकारचे सद्गुण प्राप्त करण्यासाठी नकारात्मक कल्पनाचित्रांचा प्रयोग करतात आणि ते अशी कल्पना करतात की त्यांच्याकडे असलेल्या सुख सोयी आणि साधनं निघून गेली तर काय होईल. अशा प्रकारे वाईटात वाईट काय घडू शकतं याचा ते आधीच विचार करतात आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहतात. तर नकारात्मक कल्पना करताना आपल्याला त्या घटनांचा विचार करायचा असतो, पण त्यांची चिंता करायची नसते. आता सेनेका हे प्राचीन रोममधील श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी होत्या. त्याचबरोबर ते स्टोइकचाही सराव करत होते. रोज रात्री झोपायच्या आधी ते वाईटाचं वाईट काय होईल या कल्पनेचा उपयोग करायचे आणि ते फक्त कल्पनाच करायचे नाहीत तर त्याचा सरावही करायचे. ते आठवडाभर नोकरांशिवाय राहायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या शाही जेवणाशिवाय आणि शाही पेयांशिवाय राहायचे. त्यामुळे वाईटात वाईट काय होईल या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे तयार असायचं आणि त्यांची याविषयीची चिंता कायमस्वरूपी नाहीशी व्हायची. उच्च भावनांसाठी ध्यान. आता शांततेसाठीच्या प्रार्थनेमध्ये पहिल्याप्रमाणे हे लोक नकारात्मक परिस्थितीची कल्पना करण्याबरोबरच अजून एक गोष्ट प्रकर्षाने बाळतात आणि आपलं कोणत्या गोष्टींवर नियंत्रण आहे आणि कोणत्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही याचाही ते आढावा घेतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत त्या गोष्टींची चिंता करण्यात काहीच फायदा नाही. आपल्या हे माहीत असायला हवं की आपण कोणत्या गोष्टी बदलू शकतो आणि कोणत्या बदलू शकत नाही. यामुळे आपल्याला नकारात्मक भावना थांबवायला मदत होते. आता एपिक्टेटस असं म्हणतात की तुमच्या बाबतीत काय घडतं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्यावर जी प्रतिक्रिया देता ती महत्त्वाची आहे. झेन बुद्धिझमच्या मते ध्यान आणि म्हणजे आपल्या इच्छा आणि आकांक्षांना जागरूकतेने पाहणं आणि त्यातून मुक्त होणं. आपल्या मनाला विचारांपासून मुक्त ठेवणं हा उद्देश नसून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांना तटस्थ नजरेनं पाहणं आहे. पण त्याबरोबर वाहतच न जाणं हा ध्यानाचा खरा उद्देश आहे. या प्रकारचा सराव केल्यामुळे आपण आपल्या मनाला राग, द्वेष आणि निराशेच्या भावनांमध्ये वाहत जाण्यापासून वाचण्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. बुद्धिझममध्ये नकारात्मक भावना घालवण्यासाठी एक मंत्र वापरला जातो, ओम मनी पद्मे हम. यामध्ये ओम म्हणजे अहंकाराला नष्ट करणारा, द्वेषाचा नाश करणारा म्हणजे म, आणि नि म्हणजे संयम ज्याने इच्छांवर विजय मिळवता येतो, आणि पद म्हणजे द्वैत्याच्या पलीकडचं, मे म्हणजे लोभाचा नाश, आणि हम म्हणजे
दुसऱ्याविषयीच्या नकारात्मक विचारांना नष्ट करणं. आज आणि आत्ता अस्थिरतेवर मात कशी करायची ते आपण जाणून घेऊ. दृढता आणण्यासाठीचा अजून एक उपाय म्हणजे कोणत्या काळात जगायचं हे जगणं. बुद्धिझम आणि स्टोइसिझम या दोन्हीमध्ये हीच शिकवण दिली जाते की वर्तमान हा एकमेव काळ आहे ज्यावर आपला ताबा आहे. भूतकाळाची आणि भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये आत्ता आपल्यासमोर काय आहे त्याचा विचार करायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ते म्हणतात, एकमेव क्षण जो तुम्ही खऱ्या अर्थी जगू शकता तो म्हणजे वर्तमानाचा क्षण आहे. आणि म्हणूनच तुम्ही वर्तमानाच्या क्षणामध्ये जगले पाहिजे. वर्तमानामध्ये जगण्याबरोबरच स्टोइक्स आपल्या भोवतालच्या अस्थिर गोष्टींविषयी जागरूक असतात. आता मार्क ऑरेलियस हे रोमन राजे म्हणाले होते की आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या झाडांच्या पाण्यासारख्या असतात. हवेच्या एका झुळकानेही ती पानं गळून पडू शकतात. ते असंही म्हणले की आपल्या भोवतालच्या गोष्टी अपघाताने घडत नाही, तर तो या जगाच्या कार्यपद्धतीचाच भाग आहे. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की जे लोक आपल्या भोवताली आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी कधी ना कधी नाहीशा होणारच आहेत. आणि ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपण त्यांच्या मागे वाहत जाणार नाही. आणि वस्तूच्या अनुपस्थितीमध्ये दुःखी होण्यापेक्षा आपल्याला वर्तमानामध्ये जगण्याची आणि त्यांच्यावर या क्षणी प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. मग सेनेका असं म्हणतात की या जगातील सगळ्याच गोष्टी नाशवंत आहेत. क्षणभंगूर, अस्थिर आणि सातत्याने बदलणारं जग हे बौद्ध शिष्याच्या केंद्रस्थानी असतं. आणि या गोष्टी कायम लक्षात ठेवल्याने त्या गोष्टी नाश पावल्यावर किंवा दूर गेल्यावर त्यांना दुःख होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता वाबी साबी आणि इचिगो इची असं हे सांगत आहेत. आता क्षणभंगूर सतत बदलणाऱ्या अशा निसर्गातील सौंदर्य आणि सौंदर्य शोधण्याची कला वाबी साबी ही जपानी संकल्पना आपल्याला सांगते. आणि परिपूर्णतेमधील सौंदर्य शोधण्यापेक्षा अपूर्णतेमधील सौंदर्य शोधणं हीच खरी कला आहे. त्यामुळे जपानी लोक अशा म्हणी नेहमी तुटलेला कप किंवा अपूर्ण वस्तूंवर लिहून ठेवतात. अपूर्ण, क्षणिक आणि सदोष वस्तूच खऱ्या अर्थी सुंदर असतात, कारण निसर्गही असाच असतो. याच संकल्पनेला पूरक अशी जपानी संकल्पना आहे इचिगो इची. म्हणजे आत्ताचा वर्तमान क्षणातील क्षणच खरा आहे आणि तोच क्षण खरा असतो, मग तो परत येणार नाही. या वाक्याचा जवळपासच सगळ्याच सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि समारंभामध्ये भरपूर काही सामाजिक भेटीगाठींमध्ये आठवणीचा उल्लेख त्यांनी केला आहे. म्हणून हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि मित्रांमध्ये भेटल्यावर, नातेवाईकांकडे आणि गेल्यावर समारंभामध्ये कायम एकमेकांना आठवण करून दिली जाते की आपल्याला भूतकाळातील समस्यांमध्ये न रमता आत्ताचा वर्तमानातील हा क्षण आनंदाने जगायचा आहे. चहासाठी जमल्यावर झेन, मेडिटेशन आणि जपानमधील मार्शल आर्ट्स या तिन्ही ठिकाणी वर्तमानामध्ये जगण्यावर भर दिला जातो. आणि वर्तमानामध्येच आपण जगले नक्कीच पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्याला पहिल्यापासून दगडी आणि पक्क्या इमारती आणि शेकडो वर्ष जुन्या ऐतिहासिक गोष्टींना पाहून असंच वाटतं की काहीच बदलत नाही. रोमन आर्किटेक्चर ग्रेसो यांच्या असामान्य कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांची दोन गोष्टींमधील एकरूपता, सुबकता, एकसारखेपणा आणि वर्षानुवर्षे तशाच प्रकारचे टिकण्याची क्षमता, या सगळ्याच गोष्टी आपल्या सवयींचा भाग आहे. जपानी आर्किटेक्चर मात्र कधीच सर्वोत्तमचा आग्रह धरत नाहीत. ते चैतन्याच्या आणि वाबी साबीच्या संकल्पनेने काम करतात. तिथल्या मोठमोठल्या इमारतीही लाकडाने बनवण्यावर भर दिला जातो. त्यांना इमारती बनवतानाच पक्क असतं की या कायमस्वरूपी टिकणार नाहीत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना त्या पुन्हा निर्माण कराव्या लागतील. माणसाचं जीवन आणि त्याने बनवलेल्या वस्तू क्षणभंगूर आहेत आणि हे जपानी संस्कृतीने स्वीकारलं आहे. द ग्रँड थीम ऑफ द ईस्ट हे दरवर्षी वर्षांनी पुन्हा बांधलं जातं आणि याचा उद्देश पिढ्यानपिढ्या ती वस्तू तशीच राहावी हा नसतो, तर संस्कृती ही परंपरांची जपणूक हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या गोष्टींपेक्षा माणसाने बनवलेल्या गोष्टी जास्त प्रभावी असतात. एक गोष्ट आपण स्वीकारायला हवी की काही गोष्टींवर आपण कोणताच ताबा नाही ठेवू शकत, जसं की सतत पुढे जाणारी वेळ आणि आत्ता सोबतालच्या क्षणभंगूर गोष्टी. इचिगो इची आपल्या वर्तमानामध्ये जगायला आणि समोर येणारा प्रत्येक क्षण
आनंदाने जगायची प्रेरणा देतं. त्यामुळे आपल्याला आपलं एकेकाई शोधायला आणि त्याप्रमाणे काम करायला मदत होते. वाबीसाबी संकल्पना आपल्याला अपूर्णतेमधूनही विकासाची संधी शोधायला मदत करते, एवढं निश्चित आहे. लवचिकतेच्या पलीकडे कणखरता. आता एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं गेलं की हरक्युलसने जेव्हा हायड्रा या राक्षसाचं एक डोकं उडवलं तेव्हा त्या जागी 2 डोकी तयार झाली. त्याला असं लक्षात आलं की आपण या राक्षसाला इजा पोहोचवून कधीही मारू शकत नाही. नासिम निकोलस यांच्या कथेमध्ये कणखरतेविषयीचं स्पष्टीकरण दिलंय. विकृतीमधून निर्माण होणाऱ्या गोष्टी असा त्यांचा अर्थ सांगितला गेलाय. आणि आपली जैविकतेची व्याख्या अशी आहे की ज्यामध्ये असे प्राणी, मनुष्य, झाड व वस्तू येतात ज्यांना हानी पोहोचवल्यावर त्या कमकुवत होतात आणि ज्या गोष्टी प्रतिकार करतात आणि समस्येमध्येही ठामपणे उभ्या राहतात त्यांना दृढ आणि कणखर असे म्हणले जाते. आणि पण ज्या गोष्टी ठराविक प्रमाणात हानी पोहोचवल्यावर जास्त उभारी घेतात त्यांना प्रतिजैविक असं म्हणतात. आणि हायड्राकडे एक वेगळी शक्ती होती. कथेमध्ये सांगितलं गेलं आहे की जेव्हा जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तेव्हा त्याने अजून उभारी घेऊन नवी उंची गाठली. दृढ म्हणजे जो कणखर असतो आणि समस्या आल्यावर पुन्हा उभारी घेऊन आपल्या मूळ जागेवर येतो. तर प्रतिजैविक म्हणजे ज्याच्यावर हल्ला झाल्यावर तो आधी जसा होता त्यापेक्षा जास्त प्रभावी होतो. काही विशेष परिस्थितींमध्ये आणि आपत्तींमध्ये प्रतिजैविकता पाहायला मिळते. 2011 साली जपानमधील तोहोकू भागांमध्ये सुनामी आली आणि फुकुशिमा सारख्या सागरी किनाऱ्यावरील कित्येक गावाचं प्रचंड नुकसान झालं. आम्ही त्यानंतर साधारण 2 वर्षांनी त्या पूर्ण भागाचा दौरा केला. तेव्हा आम्हाला रस्त्यांमध्ये कित्येक निर्जन गावं दिसली. तिथले रस्ते नामशेष झाले होते, घर ओसाड होती आणि गाड्या नव्हत्याच. तिथले पेट्रोल पंप मोकळे होते आणि रेल्वे स्थानक बंद होती. सरकारला विसर पडलेल्या गावांचा कधी स्वतःहून विकास होणं शक्य नव्हतं आणि हे पक्क होतं. म्हणून 19 हे केसुमाचंही मोठं नुकसान झालं होतं. पण काही वर्षामध्येच ते पुन्हा उभं राहिलं आणि आपत्तीजन्य परिस्थितीतून पुन्हा पूर्वपदावर आलेल्या इशिनोकामागी आणि केसेनुमा या गावांनी त्यांची दृढता यामधून सिद्ध केली. म्हणून एका स्रोतावर अवलंबून राहू नका. तुम्ही कधीही एका स्रोतावर अवलंबून राहू नका. तुमच्या मुख्य कौशल्याबरोबरच तुम्ही इतरही काही कौशल्य शिकून ठेवा. परिस्थितीमुळे किंवा आधुनिक शोधांमुळे जर तुमच्या मुख्य कामावर गदा आली तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय आधीच शोधून ठेवा. आम्ही ओगिमी मध्ये ज्या ज्या लोकांची मुलाखत घेतली त्यापैकी प्रत्येकाकडे पैसे कमवण्याचे 2 पर्याय होते आणि ते त्यांची उत्पादन बाजारात विकत होते. त्याचबरोबर प्रत्येकाची भाजीपाल्याची बागही होती. आपली सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये टाकू नका ही म्हण यासाठी आहे. म्हणून कदाचित तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की माझं कौशल्य फार महान आहे, मला नवीन गोष्टी शिकण्याची गरज नाही. पण काही काळाने ते गुण मागे पडू शकतात. पण सतत नवीन कलागुणांची वाढ केल्यामुळे कशावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. पण लोक स्वतःचं समाधान करून घेतात आणि आराम सीमा सोडत नाही. आता छोटे धोके पत्करायला शिका. अर्थव्यवस्था अशी काम करते हे समजल्यावर आपल्याला ही बाब समजायला मदत होईल. समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि तुम्ही त्यापैकी 90,000 रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवता आणि उरलेले 10,000 रुपये 10 वेगवेगळ्या नव्या कंपन्यांमध्ये गुंतवता. समजा प्रत्येकी 1,000 रुपये. आता समजा त्यापैकी 3 कंपन्या पूर्णपणे अपयशी झाल्या ज्यामध्ये तुमचे 3,000 रुपये बुडाले. 3 कंपन्यांना तोटा झाला ज्यामध्येही तुमचे 1,000 ते 2,000 रुपयांचं नुकसान झालं. 3 कंपन्यांचा फायदा झाला आणि तुम्हालाही 1,000 ते 2,000 रुपयांचा नफा झाला. आणि एक कंपनी इतकी मोठी झाली की त्याचा शेअर 20 पट किंवा त्यापेक्षा जास्त वाढला. साहजिकच तुम्हाला ते एका कंपनीमध्येच 20,000 रुपये मिळाले. म्हणजे इतर कंपन्यांचा तोटा होऊनही तुम्हाला फायदाच झाला. म्हणजे तुम्ही हायड्रासारखे प्रतिजैविक झालात. आता पण प्रतिजैविक होण्यासाठी लहान लहान धोके पत्करायला हवेत. पेपरमधील एखादी बातमी वाचून नसलेल्या कंपनीमध्ये एकदम 1 लाख रुपये गुंतवणं हे नक्कीच धोक्याचं आहे. एवढं मात्र निश्चित आहे, तुम्हाला कमकुवत बनवणाऱ्या गोष्टींपासून नक्कीच तुम्ही दूर राहिले पाहिजे. आपण यासाठी जरा नकारात्मक विचारांची मदत घेणार आहोत आणि स्वतःला विचारा की तुम्हाला कोणत्या गोष्टी कमकुवत बनवत आहेत. कोणत्या लोकांमुळे, गोष्टींमुळे किंवा सवयींमुळे तुम्हाला असुरक्षित वाटतंय. आपण जेव्हा नववर्षाची ध्येय ठरवतो तेव्हा आपण मोठमोठाली ध्येय ठेवतो. पण असं करण्यापेक्षा कधी कधी प्रामाणिक आणि विचारपूर्वक ध्येय ठरवली तर ती जास्त उपयोगी ठरतात. ही ध्येय छोटी आणि पूर्ण करायला सोपी असतात. 2 जेवणांच्या मध्ये नाश्ता करणार नाही आणि
आठवड्यातून एकदाच गोड खाईन, टप्प्याटप्प्याने माझी सगळी कर्ज फेडेन, चुकीच्या लोकांबरोबर वेळ घालवणं टाळेन, आवडीच्या गोष्टी करण्याऐवजी फक्त बंधन म्हणून कोणतंही काम करणं टाळेन, दिवसभरामध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ फेसबुकवर घालवणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दृढता आणण्यासाठी आपण भीतीवर मात करायला हवी आणि कोणत्याही समस्येला संधी समजून त्याकडे बघायला हवं. जर आपण हा प्रजीवक्तेचा दृष्टिकोन स्वतःमध्ये विकसित केला तर आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो आणि आपल्या एकेकाळी नक्कीच पूर्ण होणार. बाबी साबी असं म्हणते की जीवन हे सदोषच असतं आणि वेगाने पुढे जाणारा वेळ आपल्याला हेच सांगत असतो की सगळंच क्षणभंगूर आहे. पण जर आपल्याला आपलं एकेकाळी स्पष्ट असेल तर प्रत्येक क्षणामध्ये प्रगतीच्या अनंत संभावना लपलेल्या असतात. आता जीवन जगण्याची कला कशी असते ते आपण नक्की जाणून घेऊ आणि त्यातून बोधही आपल्याला घ्यायला मिळेल. जीवन जगण्याची कला. 20व्या शतकापासून मित्सुयो आयडा हे प्रसिद्ध कॅलिग्राफर आणि कवी होते आणि त्यांची ध्येयपूर्ण जीवन देणाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश होतो. शॅडो कॅलिग्राफी ब्रशच्या साह्याने त्यांनी 17 कविता लिहिल्या आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बहुतांश कविता या वर्तमानाचं आणि या क्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या होत्या. खाली दिलेली कविता अशाच प्रकारची आहे ज्याचा अर्थ असा आहे, आत्ता या क्षणी माझ्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट कुठली असेल तर तुझं अस्तित्व. अजून एक कवितेमध्ये ते असं म्हणाले की आज आत्ता वर्तमानात जगा, या जगामध्ये कोणताही गोष्ट कायमस्वरूपी नाही. हेच दर्शवणारी ही कलाकृती आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही हे समजायला हवं. आता खालील कविता ही आपल्याला सांगते की ज्यामध्ये असं म्हटलं आहे, आनंद हा नेहमी तुमच्या हृदयामध्ये असतो. त्याचा अजून एक कवितेमध्ये असं म्हणतात की न थांबता सतत पुढे जात राहा. एकदा तुम्हाला तुमचा ध्येय मिळाला की त्याला खतपाणी घालणं आणि तो पूर्ण करणं याने जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश समजला की तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी फ्लोमध्ये राहिल्यामुळे आनंद प्राप्त होईल. आणि जसा कॅलिग्राफरला कॅनव्हासवर काम करताना मिळाला आणि 50 वर्ष रोज सुशी बनवूनही आचार्याला मिळतच राहिला, ते आजही त्याच्या ग्राहकांसाठी तितक्याच आनंदाने सुशी बनवतात. मग हा आनंद आपण नक्कीच त्यातून घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येकाचा ध्येय वेगळा असतो, पण आपण सगळेच जगत आपल्या आयुष्याचा अर्थ शोधतच असतो. जेव्हा आपण आपल्या एकेकाईशी जोडले गेलेलो असतो तेव्हा आपले जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहाने सगळी कामं करतो. जेव्हा आपलं एकेकाईशी नातं तुटतं तेव्हा जीवन निरर्थक आणि निरस वाटायला लागतं. आधुनिक जीवन आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जातं. पैसा, सत्ता आणि यशाच्या मागे आपण आपल्या मूळ स्वभावापासून भरकटतो आणि या गोष्टींना तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका. आपल्यामध्ये असलेल्या उत्सुकता आणि इन्स्टिट्यूशन आपल्यामध्ये ओका यंत्राचं काम करतात, जे आपल्याला आपल्या एकेकाईपर्यंत घेऊन जातं. आणि त्याचा आधार घ्या आणि तुम्हाला खऱ्या अर्थी आनंद देणाऱ्या गोष्टींपर्यंत पोहोचवा आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्यापासून दूर राहा. तुमच्यामधील उत्सुकता कायम जागरूक ठेवा आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाच्या आणि आनंदाच्या शोधात राहा. उद्देश म्हणजे काहीतरी मान कार्यच असलं पाहिजे असं नाही. कदाचित चांगले पालक होण्यामध्ये किंवा शेजारच्यांना मदत करण्यामध्येही तुम्हाला तुमचा ध्येय मिळू शकतो. जीवन हे कोडं नाही, ते सोडवलं पाहिजे. फक्त असा विचार करा की तुम्ही कायम तुमच्या आवडत्या कामामध्ये व्यस्त राहायला हवं आणि कायम मित्रमैत्रिणींमध्ये आणि समारंभात असायला हवं. मग ध्येयाचे 10 नियम आहेत. आता कायम कार्यरत राहा आणि कधीही निवृत्त होऊ नका. जे लोक आपल्या आवडीची गोष्ट करण्याचं थांबवतात ते लोक त्यांच्या आयुष्याचा उद्देश गमावतात. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मौल्यवान वाटतात त्या करत राहणं गरजेचं आहे. प्रगती करणं, दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू निर्माण करणं, मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं आणि करणं चालूच ठेवणं हा नियम आहे. आता 2 म्हणजे निवांत राहा. कायम दगदगीचं आणि धावपळीचं जीवन ही दीर्घायुष्याला घातक आहे. जुनी म्हण अशी आहे, संत गतीने चला, तुम्ही नक्कीच मोठा पल्ला गाठाल. जेव्हा आपण विनाकारण केल्या जाणाऱ्या घाई गडबडीला मागे टाकतो तेव्हा जीवन आणि येणारी वेळ जगण्याला नवा अर्थ मिळवून देते. तुमचं पोट भरू नका आणि जेव्हा दीर्घायुषी जगायचं असेल तेव्हा कमीत हा शब्द जेवणाशीही संबंधित आहे. 80% नियमांप्रमाणे पोट भरून जेवण्यापेक्षा क्षमतेच्या 80% जेवण करा. चांगला मित्र परिवार ठेवा. मित्रांसारखं चांगलं औषध नाही. चिंता पळवण्यासाठी गप्पा मारा. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. सल्ले घ्या, सल्ले द्या, मजा करा, स्वप्न बघा. थोडक्यात काहीतरी जीवन जगा. पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा.
जेव्हा पाणी वाहत असतं तेव्हाच ते स्वच्छ आणि निर्मळ असतं, मग जेव्हा ते साठतं तेव्हा ते गढूळ होतं. जर दीर्घायुष्य हवं असेल तर शरीरही कायम कार्यरत ठेवावं लागतं. व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी लागणारे हार्मोन्स तयार होत असतात. आता 6 म्हणजे हास्य. हसतमुख स्वभावाने मित्र तर बनतातच, त्याचबरोबर शांतताही मिळते. लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधायला हवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की आता इथे हा क्षण आहे, ज्या क्षणामध्ये अनंत संभावना आहेत आणि निसर्गाशी जोडलं जाणं आहे. आता ज्या आपल्या युगामध्ये जरी जास्तीत जास्त माणसं शहरामध्ये राहत असली तरी आपली निर्मिती निसर्गाबरोबर राहण्यासाठीची झालेली आहे. त्यामुळे अधूनमधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली बॅटरी चार्ज करून घ्यायला हवी आणि ती नक्कीच आपण चार्ज करायला हवी आणि त्यामध्ये आपण नक्कीच गुंगून राहायला हवं, तरच आपल्याला चार्जिंग मिळते. धन्यवाद द्या. तुमच्या ज्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली त्यांना धन्यवाद द्या. आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांनी आता सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली, त्या सर्वांना दिवसातून एकदा तरी धन्यवाद द्या. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आनंदाची तिजोरी दिवसेंदिवस भरतच चालली आहे. आणि वर्तमानामध्ये जगायला शिका. आता भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या आणि आपल्यामध्ये फक्त वर्तमान आहे त्याचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अस्वर्णीय बनवा आणि नक्कीच ते करत राहावा. मित्रांनो, म्हणून तुम्ही वर्तमानामध्ये जगायला पाहिजे हेच आपल्याला ते संबोधून सांगत आहेत. म्हणून तुम्ही निश्चितच वर्तमानामध्ये जगले पाहिजे आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही वर्तमानामध्ये जगा आणि त्याचा फायदा घ्या. आता तुमच्या ध्येयाप्रमाणे वागा. तुमच्या प्रत्येक आतमध्ये एक प्रेरणा दडलेली असते. प्रत्येकाकडे काहीतरी असं असतं जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रेरित ठेवतं. आणि जर तुम्हाला तुमचा मार्ग ध्येय माहीत नसेल तर मग विक्टर फ्रँकल सांगतात की त्याप्रमाणे तुमचं ध्येय ही काही शोधण्याचा ठेवा. तुम्हाला दीर्घायुष्य, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन लाभो ही सदिच्छा आणि हीच इच्छा मी व्यक्त करीन. आणि स्वामींच्या चरणी मी एवढंच मागीन की तुम्हाला सर्व काही या जगामध्ये चांगलं मिळो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण हो आणि भरपूर काही जीवन तुम्ही जगले पाहिजे आणि दीर्घायुषी तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला भरपूर गोष्टींचा सामना करावा लागतो आणि भरपूर गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. मग त्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच तयार राहायला हवे आणि त्या गोष्टी तुम्ही नक्कीच फेस करायला हव्या. आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपल्याबरोबर कुणी नाही आणि आपलं कुणीच नाही, सर्व काही आपल्या मनाविरुद्ध होतंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी सर्व काही चांगलं करत असतो आणि चांगलंच तो आपल्यासाठी विचार करणार आहे. म्हणून त्याला तुम्ही वाईट साईड कधीच बोलू नका आणि देवाला कधीच नावे ठेवू नका. फक्त देवावर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला थोड्या वेळाने किंवा थोड्या काळाने कळेल की देवाने जे केले ते आपल्या चांगल्यासाठी केले. आणि देवाने जेव्हा आपल्यासोबत चांगलं करतो तेव्हा देव सगळ्यांसाठी चांगलं करत असतो. म्हणून देव कोणासाठी वाईट विचार करत नाही. एक वेळ माणूस सुद्धा देवासाठी वाईट विचार करेल, पण देव कधीच आपल्यासाठी वाईट विचार करत नाही आणि वाईट मनात आणत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ध्येयामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडचणी असतील, कोणत्याही तुमच्या कमतरता असतील, त्यांना विसरत चला आणि नव्या जोमाने आणि नव्या यशाने तुम्ही आयुष्यात पुढे चालत चला. आणि तुम्हाला भरपूर माणसं भेटतील. भरपूर माणसांना ओळखायलाही शिका आणि त्यांच्या चुका विसरायलाही शिका. म्हणून माणसं जर ओळखली तर तुम्हाला सर्व जगामध्ये काय चाललंय आणि कुठं काय होईल याचा अंदाज येईल आणि तुम्हाला हेही कळेल की तुम्ही जगामध्ये काय करू शकता आणि कसे वागू शकता. म्हणून एवढी गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी आणि त्याचप्रमाणे जगावे आणि त्याचप्रमाणे जीवनामध्ये जगले जाते. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वामींचं नामस्मरण हे पूर्णपणे तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही विसरायला नको. म्हणून कधीही काही करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका आणि स्वामींना कधी सोडू नका. स्वामींवरची भक्ती अशीच कायम राहू द्या आणि स्वामींना सांगा, आम्हाला सदा न कदा तुम्ही आयुष्यात अगदी आनंदी, सुखी आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला कशाचीही कमतरता राहू देऊ नका आणि तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मग एवढं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जीवन जगलं पाहिजे. बघा, जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच त्यात येणार आहे आणि तुम्हाला हेही कळणार आहे की आपण काहीतरी कुठे चुकलेलो असेल किंवा काहीतरी कुठे आपण वाईट साईड बोललेलो असेल
तर नक्कीच तुम्ही त्या माणसाची माफी मागून घ्यायला पाहिजे किंवा नक्कीच तुम्ही पस्तावा त्यावर केला पाहिजे. कारण हे आयुष्य एकदाच देव आपल्याला देत असतो, मग त्यातून तुम्ही परत मार्ग काढणे चुकीचे असते. म्हणून कधी चुकीच्या मार्गाने जाऊ नका आणि कधीच कोणाला वाईट साईड बोलू नका. नेहमी चांगल्या मनाने वागा आणि चांगल्या मनाने सर्वांसोबत बोला आणि सर्वांसोबत चांगल्या मनाने राहा. नक्कीच तुम्हालाही देव चांगले दिवस आणेल, वाईट दिवस कोणाला आणणार नाही आणि कोणावरही येऊ देणारही नाही. अशी देवाची लीला आहे. म्हणून देवाची लीला भरपूर मोठी आहे. त्यासाठी तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.